तयार झालाय आपला मेथी आणि रवा यापासून बनवलेला पोटभरीचा नाश्ता. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे रवा उत्तप्पा. रवा उत्तप्पा बनवण्यासाठी बघा, इकडे मी 2 वाटी रवा भिजवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे. मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये जिरं, लसूण, आलं आणि मिरची हा ठेचा मी करून ठेवते. तर तो ठेचाचा वापर केलेला आहे मी. आणि आता आपण याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया. बेसन पिठामुळं डोसा चवीला छान लागतो आणि बाइंडिंग होतं. तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. आणि कलरसाठी मी हळद घालणार आहे. कलरसाठी हळद घालूया आणि थोडंसं हिंग. मीठ मी घातलेलं आहे चवीप्रमाणे. तर आता आपण हे मिक्स करूया. आता घालूया कोथिंबीर. आणि माझ्याकडे मेथी आहे आणि या दिवसात मेथी दररोज खाल्ली तरी काही हरकत नाही. तर मी मेथी घालते. मेथीमुळे छान चव येते आणि मेथी औषधी असते, त्यामुळे प्रत्येक पदार्थात त्याचा वापर करा. तर हे मिक्स करून घेऊया. इकडे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण आता पॅनच्या बुडाला तेल लावूया. पूर्ण बुडाला तेल लावून घ्यायचं. आता घालूया हे सगळं मिश्रण आपण केलंय ना, ते घालूया. खूप छान लागतं. वेगवेगळे भाज्या वगैरे घातलेल्या आहेत. रवा आहे, बेसन आहे, मेथी, टोमॅटो, कांदा आणि मसाले घातलेले आहेत आणि चवीला खूप छान होतं. हे एकदम पातळ पसरलं जाणार नाही, थोडंसं जाडसरच असतं. तर आपण जेवढं पसरता येईल तेवढा ट्राय करा पसरवण्याचा. नाही पसरलं तरी काही हरकत नाही, चवीला छानच लागतं. तर हे बघा, मी या पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे. आणि थंडीच्या दिवसात जेवढी मेथी खाता येईल तेवढी खावा. कंबरदुखीवरती औषध आहे मेथी. हे बघा, मी असा पसरवून घेतलेला आहे. झाकण ठेवून मी 1 मिनिटासाठी ठेवलं होतं. हे बघा, आता वरच्या बाजूने पूर्णपणे सुकलेलं आहे. आता उलटून घेऊया. उलटून घेतलेलं आहे. उलटताना ना हळूवारपणे उलटा, कारण तुटू शकतो. तुटलेला चवीला छान लागतो, पण दिसायला छान दिसत नाही, म्हणून न तोडता करा. हे पहा, किती छान तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस शेकून घ्यायचा. तयार झालाय आपला रवा मेथी पराठा म्हणू शकता, डोसा म्हणू शकता. आणखीन चविष्ट होण्यासाठी मी घालत आहे इकडे मोझरेला चीज. हे बघा, फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते घट्ट झालंय. तर आता मला ते खिसून घ्यावं लागणार. तर मी ते खिसून घेते आणि चव खूप छान लागते.